सगळीकडेच निघालीत. कुठे गेलं नेमकं? काढून मारायला आपल्याला नाही इथंच असं वाचायला इथं. कुठून बघितलं गेलेलं? इथून गेले का? काढून द्या का एकच मिनिट सगळं काढून चेक करू. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज गंगापूर गावामध्ये आलो आहोत आपण. बरोबर शेडमध्ये ह्या ठिकाणी साप गेलाय. कोणता साप आहे माहित नाही मित्रांनो. कलर कसं होता मामा? लाल लाल म्हणजे एक्झॅक्ट आपल्या ह्या टायमामध्ये मध्ये इंडियन स्पेक्टर कोब्रा असू शकतो. चेक करू आपण इथं कसं आहे. नाही काढू गडबड करू दाव तेवढं करा. कुजलंय का मग तुम्ही? कुजलंय का? नाही उंदर पाट्याच्या वर आहे की कुठं आहे? इकडे या मित्रांनो. इथं आपल्याला कोबरा तर नाही मित्रांनो, तर आपल्याला इथे इंडियन रॅट स्नेक. इकडे येऊन बघा. इकडे या या या. इंडियन रॅट स्नेक पाहायला भेटला इथं मित्रांनो. कोबरा जाईल झटके बघा तिची. 6 फुटाचा धामण आहे हा. बिनविषारी आहे. 6 शेड मध्ये कलर मध्ये भेटतो हा. झटके बघा याची पावर बघा तुम्ही, फक्त पावर. मोस्टली शेतामध्ये भेटण्याचं रिझन काय मध्ये पक्षी उंदीर खाण्यासाठी जास्त प्रमाणात येत राहतो हा. उड्या कशा मारतो बघा. धामण जातीचा तमाशा करू आपण आधी ह्याला. शेतामध्ये असल्यानं ह्यांची साईज हे इतर सापांपेक्षा जास्त मोठी राहते मित्रांनो. लाईफमध्ये 1 ते 1.5 लाख उंदीर खात राहतो हा. जन्मल्यानंतर अर्धा फुटात त्याची हाईट राहते. अंड्यातून निघाल्यावर अर्ध्या फुटाचा साप असतो. आणि हा वयस्कर पूर्ण अडल्ट जे त्याचं आयुष्य 28 ते 30 वर्ष असतं तोपर्यंत हा 13 फुटापर्यंत भेटत असतो मित्रांनो. सापाला ओळखायचं कसं हे आधी जाणून घ्या. त्रिकोणी छोटं गोलसर तोंड असतं, डोळे मोठे असतात, काळी जीभ असते, तोंडाच्या साईडला काळ्या पट्ट्या, मान बारीक आणि शरीर मोठं असतं आणि टोकदार शिपटी असते. आणि अजून एक महत्त्वाचं हे बघा, तोंडाकडली बाजू आणि हे शिपटीकडली तोंडाची बाजू आणि शिपटीकडली बाजू अशा पट्ट्या असतात. आणि हे वयस्कर जे साप आहेत का धामण जातीच्या त्याच्यावर असे हुबे पट्टे असतात.
ज्याला एक्झोस्केलेटन म्हणलं जातं ते आहे मित्रांनो. पोटाखाली बाजू पिवळी असते. काही जणांमध्ये धामणमध्ये पांढरी भेटू शकते आणि हिरवटमध्ये पण भेटतो. असा 6 शेडमध्ये धामण भेटत होती. आपण जास्त प्रमाणात शेतामध्ये का पाहिलं असेल, ओढ्याच्या जवळ पाहिलं असेल, एकतर ओढ्याच्या जवळ नाहीतर विहिरीच्या जवळ, ते बी झाडावर नाही तर विहिरीच्या खाल्ल्या साईडनं. तिथे येण्याचं रिझन काय माहिती का मित्रांनो, फक्त आणि फक्त पक्षीचे पिल्ले आणि अंडे खाण्यासाठी येत राहतो. हा नेचरमधला सगळ्यात सुंदर साप आहे आणि हाच तो साप आहे ज्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणून नाव दिलेलं आहे, इंडियन रॅट स्नेक. पायकस काय मकाका असं नाव आहे याचं झुलॉजिकल नेम. चला तर मित्रांनो, ह्याला इथून पकडलेला आहे आपण. अशा ठिकाणी ह्याला घेऊन जाऊया. हा ह्याचं पुढलं जीवन सुरक्षित त्या ठिकाणी जगेल. नाही कुठंच काही लागलं नाही. नेचर एवढं भारी आहे मित्रांनो, हो का. त्याच्या अंगावरती अशा रक्त पिणारे गोचिड हे भेटलं जातं. म्हणून तर ह्याच्याजवळ कोणते छोटे पक्षी येत नाहीत, कारण हा जो साप आहे डायरेक्ट त्यांची शिकार करू शकतो. अतिशय सुंदर. आणि कुठेही साप निघाले मित्रांनो तर मारायला जाऊ नका. जवळचे कोणतेही सर्पमित्र असतील तर वन विभाग सर्पमित्र असतील तर महाराष्ट्र वन विभागाला संपर्क करा. वन विभागाचा नंबर आहे 1926. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. भेटू नवीन ठिकाणी जिथं साप निघाला आहे. तोपर्यंत बाय. एक पोतं वगैरे काही द्या ना. बरं मी चाललो.